महाराष्ट्राच्या मराठी बिग बॉस मध्ये ज्या कलाकाराचं नाव झळकते तो सूरज चव्हाण। बारामती तालुक्यातल्या मोडवे गावच्या या सूरज चव्हाणची श्रद्धा ज्या मरी मातेवर आहे त्या मंदिरात आपण आहोत। ते हे मंदिर आहे की ज्या मंदिरातील प्रसाद, ज्या मंदिरातील जे नैवेद्य आहे त्या नैवेद्यावरती माझा दिवस निघतो असं सूरज सांगतो। ते हे मरी माताचं मंदिर आहे आणि आपण त्या मंदिरात आहोत की ज्या मंदिरामध्ये हा सूरज दररोज सकाळ आणि संध्याकाळ दिवसभर असतो आणि त्या ठिकाणचं हे मोडव्यातलं मरी माता मंदिर। हे मरी माता मंदिराचं जे जीर्णोद्धार आहे तो 1991 साली झालेला आहे आणि त्याच मरी माता मंदिराची जी श्रद्धा आहे ती सूरजची श्रद्धा आहे। आपल्यावर इथले पुजारी आहेत। बाबा, सूरज इथं येतो? इथं राहायलाच पाठीमागं होता तो, आई राहायला आणि असल्यामुळे तो इथं निवद खाऊन काम करायचा। लहानाचा मोठा इथंच झाला। तो शाळा नाही शिकला, साधा एकदम पोऱ्या। पण मी त्याला रोज सांगायचो त्याचा अवतार बघून की तुला तुझ्या पोटामध्ये दादा कोंडके मी नाव ठेवले आणि तुझ्या पोटामध्ये दादा कोंडके शिरलाय, तू कलाकार काही कसं काय होतो एवढा, असं मी त्याला बोलायचो। ते काम करायचा, इथं मजुरी करायचा काय त्यांनी असं। मग ते त्याच्याकडून लय नटनटे यायच्या पहिल्या, पण त्याला काय कळलं नाही। ते कोणीतरी मधल्या त्याचं काय असं देणं गेलं काऊन टाकायचे। तेव्हा त्याच्यानंतर त्याला ही देवीचं इथं रोज सकाळ सांगायला आरतीला पाणी घालायचा कधी देवीला, तर असं करून त्याला देवी प्रसन्न झालेली पहिलं आणि तो चांगल्या ह्यानी मार्काने गेला। तो म्हणतोच असं की मरी माता माझी आई आहे। आई बरोबर आहे। ते ह्या नवसाचा आहे तो। हे त्याच्या वडिलांना मुली होत्या वाटतं 2 का 3, पण तो ह्या देवीच्या नवसाचा असल्यामुळं देवीच त्याच्या पोटात आणि तो दादा कोंडके त्याच्या पोटात शिरल्यामुळे तो कलाकार त्याला अडाणी पोरे आहे काय। आणि मी त्याला रोज दादा म्हणून हाका मारायचो। आता मला एक सांगा, तो त्या शो मध्ये पण सांगतो की इथल्या नैवेद्यावरच माझा दिवस खोबरं खायचं। ते काय मोर डिग लागलाय खोबरं खायचा निवद असं देवी पुढे तेव्हा निवद येत अजून त्याच्यामध्ये असा निवद खायचा। त्यो असले निवद घेऊन निवदावर जगायचा त्यो, असं त्याचं होतं इथं। तुमची त्याची कशी काय दिवसभराची केमिस्ट्री कशी असायची? आता दिवसभर ती इथं सकाळ संध्याकाळ असायचं, पोरांच्या तिकडे खेळायचं, काम धंदा करायचं। आला तर खोबरं बिबरं खायचं। ते आम्हाला उद्योग प्रसाद लावायचा, लोकांना चुकी करायचं। ही देवी नवसाला पावती लई। असे कुठलेही आंध्रा, बिहार, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, पंढरपूर, तुमचं पार कर्नाटक, धारवड पासनं, बेळगाव पासनं माणूस इथे येतय। मुंबई, अलिबाग, जुन्नर, मंचर, चाकण असे लांबनी भाविक येतात। तो भाविकाची कोणाला मुलं, कोण आजारी असतंय, कोण काय असतंय, कोणी असं चकारल्यावानी करतात, तो सगळी इथं नीट होतात लोक। तर हे होते या मरीमाता मंदिराचे पुजारी। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या मरीमाता मंदिराची किंवा मरीमाता देवीची सूरज श्रद्धेनं माहिती सांगतो ते हे मंदिर।